साहेबांना मानाचा मुजरा करतो। आजच्या या बुलढाणा लोकसभेचे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय नरेंद्रभाऊ खेडेकर यांच्या प्रचारासाठी नुकतेच आता आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचं आगमन होत आहे। मंचकावर असलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले ज्यांच्या भरोशावर हा विजयी रथ आपल्याला प्राप्त करायचा आहे असे सर्व समोर असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी बंधूंनो, प्रतापराव जाधवना उद्धव साहेबांनी एक अडत्या होता। प्रतापराव जाधव एक साधारण अडत्या माणूस होता आणि अडत्याच्या बाबतीत शेतकऱ्याची काय प्रतिमा असते शेतकऱ्यांना सांगता नाही, परंतु एका अडत्याला उद्धव साहेबांनी तालुका प्रमुख केलं, जिल्हा प्रमुख केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, पण अडत्यानं अडत्याची अवकात दाखवली। आणि कशा पद्धतीनं या अडत्यानं तुमचा घात केला, पक्षाचा तर घातच केला, परंतु या मतदारसंघातल्या ज्या मताधिकारी, ज्या शिवसैनिकांनी, ज्या शेतकऱ्यांनी या अडत्याला सतत मतदान केलं, या अडत्यानं त्या मतदाराचा सुद्धा घात केला। मतदारासंघ बेमानी करणं, पक्षाची बेमानी करणं म्हणजे आईच्या दुधासंघ बेमानी करणं होय। आणि या प्रतापरावनी या अडत्यानी आपल्या आईच्या दुधासंघ बेमानी केली हे म्हणण्यात काही वावगं नाही। 2014च्या लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या। 2014ला शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि एक देशाचा पंतप्रधान, एक हिंदुत्वाचा व्हावा आणि शेतकरी हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण सर्वांनी 2014ला या प्रतापरावांना, मोदीजींना मतदान केलं आणि देशाचा पंतप्रधान एक हिंदुत्वाचा व्हावा आणि हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण मतदान केलं। मोदीजीने काही या महाराष्ट्राचा विकास केला नव्हता, काही या जिल्ह्याचा विकास केला नव्हता आणि शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे म्हणून तुम्ही आपण मोदीजींना मतदान केलं। आणि मोदीजींना आपल्याला स्वप्नही तसेच दाखवले। जसं मुंगी लाल के हसीन सपने म्हणतो तसं मोदीजीचे हसीन सपने। मग मोदीजीने 2014ला आपल्याला कोणतं स्वप्न दाखवलं? मोदीजीने 2014ला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये टाकू आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम दुप्पट भाव देऊ असं स्वप्न देशाच्या पंतप्रधानांनी 2014ला दाखवलं। जेव्हा देशाचे पंतप्रधानपदी विराजमान झाले, या जिल्ह्यातला, या महाराष्ट्रातला, या देशातला सर्व शेतकरी एक स्वप्न पाहायला लागला की मोदीजींना आम्हाला स्वप्न दाखवलं की आमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकेल आणि या देशातला संपूर्ण शेतकरी स्वप्न पाहायला लागला की माझ्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील आणि मी माझ्या मुलाचं, मुलीचं लग्न थाटामाटात करेल असं एक प्रत्येक शेतकरी या देशातला स्वप्न पाहायला लागला। आणि शेतकरी स्वप्न असताना एका पत्रकाराने भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाना प्रश्न विचारला कि आप किसान के खाते में 15 लाख रुपए डाल रहे थे, उसका क्या होगा? बंधुओं, भारतीय जनता पार्टीचे अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं की वो चुनावी जुमला था, वो चुनावी जुमला था। म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भावनाशी हात घालायचा, आपल्याला मतदान मागायचं, आपल्याला आमिष दाखवायचं, आपल्याला प्रवृत्त करायचं आणि नंतर म्हणायचं की वो चुनावी जुमला था। हा झाला मोदीजीचा 2014चा फंडा। म्हणजे पहा, देशाच्या पंतप्रधानांनी कसे वेगळे वेगळे फंडे वापरले। 2014चा फंडा झाला, मग आता 2019ची निवडणूक आली, मग आता शेतकरी आपल्याला मत करणार नाही, शेतकऱ्याची फसवणूक केली, मग मोदीजीने 2019ला दुसरा फंड आणला। तुम्ही पहा, दर निवडणुकीला मोदीजी वेगळे वेगळे फंड घेऊन येतात। जो 2014ला घेतला तो 2019ला घेत नाही। मग आता 2019ला मोदीजीने दुसरा फंड आणला। फंडा म्हणजे ये देश में, हिंदुस्तान में ये घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, वो भी कब तक? 2022 तक। ये मोदी जी का सपना है, ये मेरा वर्थ है। हे कोण बोललं? देशाचे पंतप्रधान मोदी जी बोलले। ये देश में, हिंदुस्तान
एक घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, वो भी 2022 तक। ये मोदी जी का सपना है, ये मेरा वर्ष है, हे देशाचे पंतप्रधान बोलले। आज 2024 लागलं, आज रोजी सुद्धा 50% लोक कुळाच्या घरात राहतात। पण मोदीजीची सांगायची पद्धत पा कशी आहे। आमच्या बरेच महिला आमच्या खामगाव मतदारसंघातल्या दिलीप भाऊ सानंदाच्या इथं बसलेल्या आहेत। मोदीजीची सांगायची पद्धत कशी, मोदी जी जब घर देता है तो कांग्रेस के सरी का नहीं, पक्का घर, पक्की छत, घर में नल, नल में जल, एलईडी लाइट, शौचालय, उजला कनेक्शन केवढ्यात 1,10,000। आणि मोदीजीचा सूटबूट, मोदीजीचा सूटबूट 10 लाखाचा। हा झाला मोदीजीचा दुसरा फंडा। तुम्ही पहा कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तुमच्या आपल्या समोर वेगळे वेगळे फंडे घेऊन येते आणि आपली दिशाभूल करते। आता 2024 ची निवडणूक आली, देशाच्या पंतप्रधानाला वाटलं आपण 2014 ला शेतकऱ्याची फसवणूक केली, 2019 ला कुळाच्या घरावाल्याची फसवणूक केली। मग आता कुळाचे घर आपल्याला मतदान करणार नाही, शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही। मग देशाच्या पंतप्रधानाने तिसरा फंडा 2024 ला आणला। तिसरा फंडा कोणता? देशाच्या पंतप्रधानाला वाटलं प्रत्येक पुरुष महिलाचं ऐकते, मग देशाच्या पंतप्रधानांनी तिसरा फंडा आणला 50% महिला आरक्षण। आता जसं 50% महिला आरक्षण आलं तसे आमच्या महिला लागल्या की आता आम्हाला लोकसभा लढायला चान्स भेटते। नंतर समजलं की 2029 ला 50% महिला आरक्षण आहे, म्हणजे पहिले मला देशाचं पंतप्रधान 2024 ला करा, मग 29 ला 50% आरक्षण। हा झाला तिसरा फंडा। तुम्ही पहा दर निवडणुकीला भारतीय जनता पार्टी वेगळे वेगळे फंडे घेऊन येते। आता असे तर वेगळे अनेक फंडे काढलेत त्यांनी। अक्षय दिनचा हा तो विषयच बंद झाला, 10 वर्ष झाले। आता विकसित भारत आणला, आता अक्षय दिन म्हणणार नाही, आता विकसित भारत। म्हणजे दर निवडणुकीला वेगळे वेगळं प्रेझेंटेशन भारतीय जनता पार्टी करते। जसं आपण म्हणतो बोलक्याचे बोंड खपतात, तसा हा बोंडा खपू राहिला देशाच्या पंतप्रधान। म्हणजे कशा पद्धतीनं आता चौथा फंडा रोज टीव्हीवर चालू आहे। चौथा फंडा कोणता? मोदी जी की गारंटी। मोदी जब गारंटी देता है पूरी करता है। स्वतः मोदीजीच म्हणतात मोदीजीला, सर्वसामान्य शेतकरी नाही म्हणत, स्वतः मोदीजीच म्हणतात मोदीजीला कि मोदी जी की गारंटी, मोदी जब गारंटी देता है तो पूरी करता है। अरे मोदीजी तुम्हीच गॅरंटी दिली होती आमच्या खात्यात 15 लाख रुपये येतील म्हणून, तुम्हीच गॅरंटी दिली होती पण कुळाचे घर आम्ही पक्के करू म्हणून, तुम्हीच गॅरंटी दिली होती। 2016 ला छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं होतं। आज 2024 लागलं, आज 8 वर्ष झाले देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या राज्याच्या पुतळ्याचं भूमिपूजन करून 8 वर्ष झाले, पण आज रोजी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची ईट सुद्धा रचले गेले नाही, ज्याला आपण दैवत म्हणतो। तुम्हा आपल्याला माहित असेल देशाच्या पंतप्रधानाने 2014 ला एक नारा दिला होता भारतीय जनता पार्टीनं, छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ। या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भेटेल का या गुजरातच्या बनियाला भेटेल? आता तुम्ही म्हणसाल की गुजरातचे बनिया कसे काय? एखादा महाराष्ट्रातला मराठी माणूस जर परराज्यामध्ये गेला, त्याला जर विचारलं कहा के हो, तर आपण म्हटलं महाराष्ट्र के हो, त्याच्या तोंडून निघेल छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो। एखादा गुजरातचा माणूस जर परराज्यामध्ये गेला, त्याला जर विचारलं कहा के हो, तर गुजरात के हो, तर गुजरात के बनिया हो। गुजरातच्या माणसाला बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात। हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे। आणि या दोन गुजरातच्या बनियानी आपल्याला अक्षरशः बनवा बनवी लावली, अक्षरशः बनवा बनवी लावली। तुम्ही पहा 2014 ला स्फूर्ती इराणीनं सिलेंडरवर बसू बसू आंदोलन केलं होतं, सिलेंडरवर बसू बसू। त्यावेळेस 350 रुपये सिलेंडरचे भाव होते, आज झाले 1200 रुपये, आणि 200 रुपये भाऊबीजच्या दिवशी कमी केले। मोदीजी कसे बोलतात पहा, त्याची बोलायची पद्धत पहा कशी असते। मोदीजी का बहन को भाऊबीज का तोहफा। चला असा भाऊ तर पुऱ्या हिंदुस्थानात पाहिला नसेल, बहिणीला 800 लुटलं आणि 200 रुपयाचा भाऊबीजचा तोहफा देऊ राहिला, असा हिंदुस्थानात भाऊ नसेल कोणता। म्हणजे कशा पद्धतीनं जनतेची दिशाभूल करतात,
कशा पद्धतीनं तुमची आपली मानसिकता करतात. 2000 आता या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या नावावर मतदान मागणार नाही. भारतीय जनता पार्टी विकासाच्या नावावर मतदान मागणार नाही. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या बाबतीत ब्रश शब्द सुद्धा काढायला तयार नाही. भारतीय जनता पार्टी मतदान मागेल तर जातीच्या नावावर आणि धर्माच्या नावावर आणि प्रभू रामचंद्राच्या नावावर मतदान मागेल. अरे प्रभू रामचंद्र आमचे दैवत. प्रभू रामचंद्र या हिंदुस्थानातला प्रत्येक माणसाचं दैवत आहे. पण खऱ्या अर्थानं जर प्रभू रामचंद्राचा आदर्श जर कोणाला घ्यायचा असेल तर तो मोदीजींनाच घ्यावा लागते. कारण की प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी. प्रभू रामचंद्रांनी आपल्या सीता मैयासाठी, आपल्या स्वतःच्या पत्नीसाठी रावणासंग युद्ध केलं होतं. हा प्रभू रामचंद्राचा इतिहास आहे. ज्या वेळेस बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना केली, बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी विचार केला, मला जर माझ्या पक्षाची शिवसेनेची स्थापना करायची असेल तर माझ्या पक्षाची निशाणी काय असली पाहिजे. ज्या प्रभू रामचंद्राने ज्या रावणाचा वध ज्या धनुष्यबाणाने केला, आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण या कलियुगामध्ये, या लोकशाहीमध्ये जन्माला आले. आज माझ्या शेतकऱ्यावर या लोकशाहीमध्ये अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहेत. आणि या लोकशाहीतल्या रावणाचा जर मला वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्रांनी ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला ते पक्षाची माझी निशाणी असली पाहिजे. हा बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी विचार केला की आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहेत. आज माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहेत. ह्या रावणाचा जर वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्रांनी ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला जनता पार्टीनं आणि ह्या गद्दारानं केलं, तर ह्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा आपण रावण म्हटलं पाहिजे. मग रावणाचं दहन जर दर दसऱ्याच्या दिवशी आपण दर दसऱ्याला करतो तर ह्या भारतीय जनता पार्टीच्या रावणाचं दहन आणि या प्रतापराव जाधव ह्या रावणाचं दहन आपल्याला येणाऱ्या 26 तारखेला मशालचं बटन दाबून या भारतीय जनता पार्टीचं आणि प्रतापराव गद्दाराचं दहन आपल्याला येणाऱ्या 26 तारखेला करायचं आहे. बंधूंनो, भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची पार्टी नाही. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याची पार्टी नाही. हा प्रतापराव हा भारतीय जनता पार्टीचा दलाल आहे. हा प्रतापरावनं पक्षासंग गद्दारी केली. अरे प्रतापरावला एवढं प्रेम उद्धव साहेबांनी दिलं की विधानसभेचे कोरे एपी फॉर्म बुधोन भाऊ प्रतापराव जोड दिले. एवढा प्रतापराववर आपल्या उद्धव साहेबाचा होता. जेवढा एखाद्या मुलावर ज्या बापाचा विश्वास असते तेवढा विश्वास या प्रतापराववर उद्धव साहेबांनी ठेवला. आणि या प्रतापरावनं उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसलं, आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलं, आपल्या शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसलं. काय याची अवस्था आहे? कशा पद्धतीने यांचं राजकारण चाललंय? ज्यावेळेस मी सुरतला गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळेस टीव्हीवर एक बातमी आली होती की आमदार नितीन देशमुखला हृदयविकाराचा झटका आला. मला तर कोणता झटका आलाच नव्हता. मला माहिती नव्हतं. मी दवाखान्यात भरती होतो. मला गुंगीचं औषध देऊन इंजेक्शन देऊन भरती करण्यात आलं होतं. परंतु नितीन देशमुखला हृदयविकाराचा झटका आल्याचं कारण टीव्हीवर कशामुळे देण्यात आलं होतं? कारण की काही कोणता माझा घातपात करण्याचा विचार ह्या प्रतापराव गद्दार पार्टीचा तर नव्हता. परंतु ह्या पक्षाने कधी विचार केला नाही की टीव्हीवरची बातमी पाहून माझ्या पत्नीची काय अवस्था झाली असेल, टीव्हीवरची बातमी ऐकून मला माझ्या मुलाची काय अवस्था झाली असेल, आणि एखादी ते बातमी ऐकून जर माझ्या घरामध्ये कमी जास्त झालं असतं तर या गद्दारांनी काय केलं असतं. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे, जिजाऊ मातांचा जिल्हा आहे. हा बुलढाणा जिल्हा जिजाऊ मातेचा जिल्हा आहे. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराज ह्या जिल्ह्यामध्ये घडवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दाराला कधी सोडलं नाही. तो गद्दार कोण होता त्याचा विचार केला नाही. गद्दार हा गद्दार असते.
माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की सर्व जिजा मातेचे लेकर आपण इथं बसलेलो आहोत. आपल्याला या गद्दाराला जर पायचीत करायचं असेल तर आपल्याला स्वस्त घरामध्ये बसून चालणार नाही. तुम्ही आपण मतदान करणार याच्याबद्दल शंका नाही, पण एक वनवा पेटला पाहिजे आणि गावागावात जाऊन आपण पेटून उठलो पाहिजे की या गद्दाराला पायचीत आपण केलं पाहिजे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिजामातेंच्या जिल्ह्या संघ गद्दारी केली, ज्यांनी आपल्या संघ गद्दारी केली, ज्यानं उद्धव साहेबांसंघ गद्दारी केली. गावागावात जाऊन आपण बैठका घेतल्या पाहिजे, एक वनवा पेटला पाहिजे आणि ह्या अडत्याला पुन्हा त्या अडत्यामध्ये पाठवलं पाहिजे. एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद नितीन भाऊ. आपण वेदना जाणवल्या, आपण ज्या पाहिल्या, पण तरी सुद्धा आपण या गद्दाराच्या छाताडावर पाय देऊन आदरणीय उद्धव साहेब यांच्या सोबत आलेले आहोत. आमचे सावखेड तेजांचे वाघ मंडळी या ठिकाणी आलेले, त्यांची खूप इच्छा आहे. सावखेड तेजांचे वाघ मंडळी एकदा आवाज द्या, मशाल पेटवा, मशाल पेटवा. बांधवांनो, आपल्याला कल्पना आहे
आपण मतदान करा आणि नरूभाऊ खेडेकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल भाऊ. यानंतर मी अतिशय सन्मानपूर्वक माझे मित्र आदरणीय माजी आमदार राणा सानंदजी यांना या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो. या ठिकाणी मी आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो की आपण इकडे येऊन बसावं, हात जोडून विनंती करतो. यानंतर आदरणीय नानाभाऊ गावंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं. आदरणीय राणा सानंदजी आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना विनंती आहे, माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी जेव्हा उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी येतील सर्वांनी उभं राहून जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. महाविकास आघाडीचा विजय म्हणायचा आहे. मते कुणाला मशालला म्हणायचं आहे, कारण की मशाल चिन्ह आता नवीन आहे. उठून आदरपूर्वक आपल्या सर्वांना उभं राहून जोपर्यंत वासनिक साहेब आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या ठिकाणी येऊन आपल्याला अभिवादन करत नाही तोपर्यंत टाळ्या वाजवून हात वर करून हातात झेंडे असतील तर झेंडे फडकून आपल्याला खामगाव मतदारसंघामध्ये ही सभा उद्धवजींची आहे तर आपल्याला दाखवून द्यायचं आहे की निश्चित रूपानं बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव मतदारसंघामध्ये देखील प्रचंड मताधिकारी आपण त्यांना आघाडी देऊ. काही पाणी नाही, काहीच होत नाही, चिंता करू नका, पाणी थांबेल. व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्वांचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब, आपल्या विदर्भाचे निरीक्षक, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पाठवलेले आमचे निरीक्षक परम आदरणीय आशिष बाबू, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गणमान्य नेते, आमच्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य नेते व ज्यांना विजय करण्याचा संकल्प घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बंधू भगिनी, पत्रकार व युवक मित्रांनो, बंधूंनो, पाणी असेल काही असेल आपल्याला उठायचं नाही. या ठिकाणून आपण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहोत, नेते आहोत. आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय नरूभाऊ खेडेकर यांना आपल्याला प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आज मी आपल्याला सांगेल, एक चांगला उमेदवार आदरणीय नरूभाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आपल्याला हे सांगेल, निशाणी जी आहे आपली मशाल आहे, मशाल. आम्ही प्रचार करतोय, लोक म्हणतात पंजा आहे का? मी म्हटलं पंजाच्या हातात मशाल आहे, म्हणून आपल्याला या निशाणीवर घराघरापर्यंत जाऊन घराघरापर्यंत सर्व माझ्या माता भगिनींना, माझ्या वडीलधारी बांधवांना
मशालला मत म्हणजे आमचे कॉम्रेडचे नेते, त्यांना मत म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व माता भगिनींना विनंती करायची आहे, एक दिलानं केवळ एका मिनिटामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी येत आहेत. ते आल्यानंतर आपल्याला उभं राहून प्रचंड टाळ्यामध्ये मते कुणाला मशालला, मते कुणाला मशालला आपल्याला बोलायचंय. हात वर करून टाळ्या वाजवून आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब येतात, सर्व उभे राहा. आपल्या हातमध्ये टॉर्च असेल, टॉर्च बॅटरी असेल, टॉर्च चालू करा. नहीं अंदर तो लेके आना उनके साथ में टॉर्च. झेंडे असतील हातामधले झेंडे, माझ्या माता भगिनी टॉर्च चालू करा. टॉर्च इकडे व्हीआयपी आमचे टॉर्च चालू करा, मोबाईलचा टॉर्च. जय भवानी, जोरात आवाज. जय भवानी. शस्त्रनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळल्या, मार्ग स्पष्ट दावल्या, धगधगती पेटू दे मशाल. मशाल. शत्रूवर हल्ला कर, लढाई सहो तयार, चला हाती पेल तू मशाल. वारे हे उलटतील, भासे हे उलटतील, लढत रहा सैनिका हुशार. हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म, जीवन करत्यास तू बहाल. ज्वालामुखी उसळू दे, नाभागत वाहू दे, जमण्यातून रक्त तुझे लाल. जनतेला सुख लाभो, सारे मंगल हो, ठेव तुझी दृष्टी तू विशाल. दुष्ट शक्ती जाळल्या, मार्ग स्पष्ट दावल्या, धगधगती पेटू दे मशाल. एक स्वप्न, एक चिन्ह मशाल. जय भवानी, जय शिवाजी, धगधगती पेटू दे मशाल. शस्त्रनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळल्या, मार्ग स्पष्ट दावल्या, धगधगती पेटू दे मशाल. मशाल. शत्रूवर हल्ला कर, लढाई सहो तयार, चला हाती पेल तू मशाल. वारे हे उलटतील, भासे हे उलटतील, लढत रहा सैनिका हुशार. हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म, जीवन करत्यास तू बहाल. ज्वालामुखी उसळू दे, नाभागत वाहू दे, जमण्यातून रक्त तुझे लाल. जनतेला सुख लाभो, सारे मंगल हो, ठेव तुझी दृष्टी तू विशाल. दुष्ट शक्ती जाळल्या, मार्ग स्पष्ट दावल्या, धगधगती पेटू दे मशाल. एक स्वप्न, एक चिन्ह मशाल. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. धगधगती पेटू दे मशाल. आघाडीचा वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळल्या, मार्ग स्पष्ट दावल्या, धगधगती पेटू दे मशाल. मशाल. शत्रूवर हल्ला कर, लढाई सहो तयार, चला हाती पेल तू मशाल. वारे हे उलटतील,
मर्म जीवन करत्यास तू बहाल ज्वालामुखी उसळू दे आवाज वाहू दे जमण्यातून रक्त तुझे लाल जमण्यातून रक्त तुझे लाल जनतेला सुख लाभो सारे मंगल हो ठेव तुझी दृष्टी तू विशाल दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या धग धग दीपे तुझे मशाल एक स्वप्न एक चिन्ह मशाल जय भवानी भवानी जय शिवाजी शिवाजी धग धग दीपे तुझे मशाल या ठिकाणी आपले उमेदवार आणि जिल्हा प्रमुख आदरणीय साहेबांचा या ठिकाणी हार घालून सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हार घ्या, हार लवकर. आदरणीय उमेदवार प्राध्यापक नरूभाऊ खेडेकर, बोजने भाऊ आणि जिल्हा प्रमुख साहेबांचा हार घालून स्वागत करतील अशी मी विनंती करतो. महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय नरूभाऊ खेडेकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या बुलढाणा लोकसभेच्या माझ्या प्रचारासाठी आलेले आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी आलेले अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव राज्यसभा खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब, आशिषजी दुवा, आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, उपस्थित सर्वच मंचकावरील मान्यवर, या सभेसाठी आलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माझ्या सर्व तरुण मित्र, माझ्या माता भगिनींनो, या ठिकाणी शुक्रवारी आपली निवडणूक संपन्न होणार आहे. पावसाचं वातावरण आहे. राज्यामध्ये पहिलेच सुलतानी संकट आलेलं आहे आणि आसमानी संकट सुद्धा मधामधातून डोकावत आहे. तरी सुद्धा आपण घाबरू नये, कारण मागच्या निवडणुकांमध्ये आपले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस पावसामध्ये भिजले आणि लोक कोणी उठले नाही, आपण पावसामध्ये कोणी उठणार आहे का? कितीही पाऊस आला तर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठीच आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी या ठिकाणी जास्त काही भाषण करणार नाही, परंतु मी आपल्याला एकच सांगेल की रावणाला सीतेचं अपहरण केलं. 23 तारखेला हनुमान जयंती आहे. 23 तारखेला हनुमान जयंती आहे, चैत्र पौर्णिमा आहे, म्हणून त्या ठिकाणी हनुमानानं रावणाची लंका जाळली. का जाळली? कारण त्यानं सीता मातेचं अपहरण केलं होतं म्हणून. मग यांनी तरी काय केलं? 19 जून 1966 साली स्थापन झालेले शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली मराठी माणसासाठी. 3 जानेवारी 90ला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली, धनुष्यबाण चिन्ह मिळालं. यांनी हे दोन्ही पळवलं, आमचा पक्षही पळवला, पक्षाचं अपहरण केलं, चिन्हाचं अपहरण केलं. 10 जून 99ला शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष काढला. यांनी त्यांचं राष्ट्रवादी पक्षाचंही अपहरण केलं, घड्याळ चिन्हाचंही अपहरण केलं. मग हे रावणाच्या अवलादीपेक्षा कमी वाटतात का तुम्हाला? मग यांचं सुद्धा 26 तारखेला आपल्याला दहन करायचं आहे राजकीय. आणि ते कसं करायचं? यांचा चोरलेला धनुष्यबाण हा 2 नंबरवर आहे, 2 नंबरवर मतपत्रिकेमध्ये, ईव्हीएम मशीनवर. आणि त्याच्या खाली 3 नंबरवर त्या धनुष्यबाणाच्या बुडाला मशाल लागेल, मशाल. मग त्या माता ती मशाल प्रज्वलित झाल्यावर तो वाकडा तिकडा चोरलेला बाण राहील का ठिकाणावर? आणि म्हणून हे केव्हा शक्य आहे? घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हाच लाईट लागतो की नाही?
ट्यूबलाईटचं बटन दाबलं की ट्यूबलाईट लागतो. मग मशाली समोरचं माझं बटन दाबलं की आपोआप मशाल प्रज्वलित होईल आणि त्याच्या वर बरोबर त्याच्या बुडाखाली अंगार लागेल, ज्वालेनं तो धनुष्यबाण त्या ठिकाणी नष्ट होईल. म्हणून त्या ठिकाणी हा नष्ट झाल्यानंतर 14 एप्रिलला आपण 133वी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची मनवली. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली घटना बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक, संविधान बदलण्याचा प्रयत्न करणारे लोक आपोआपच माझ्या विजयानंतर त्या ठिकाणी बाजूला होतील. म्हणून मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी त्या समोरचं बटन दाबून मला विजयी करावं अशी नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नरूभाऊ. जेवढे लोक साहेब आत आहेत तेवढेच लोक या परिसरामध्ये बाहेर सुद्धा आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला जनसमुदाय, आपण ज्यांची वाट पाहत होतो असे पक्षप्रमुख या ठिकाणी आले आहेत. मी या ठिकाणी विनंती कराल, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव, या बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार आणि आजचे विद्यमान खासदार, माजी मंत्री सन्माननीय मुकुलजी वास्तिक साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरात जरा नारे जोरात लावायचे आपल्याला. जोरात. महाविकास आघाडीचा आवाज नाहीये. उद्धव साहेब म्हणतील की काही दम दिसत नाही सभेमध्ये. जोरात. टॉर्च काढा आपल्या. मोबाईल टॉर्च लावा. सर्व बिलकुल जोरात. जोरात. मागचे इकडचे आमचे नेते आलेले आहेत. जोरात बोलायचंय. मत कुणाला? जोरात जरा. मत कुणाला? वासनिक साहेब आगे बढ़ो. धन्यवाद. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, दानवेजी, नितीन देशमुख जी, महाविकास आघाडीचे आपले उमेदवार नरेंद्र खेडेकर जी, आशीष दुआजी, नाना गावंडेजी, राहुल बोंद्रेजी, रेखाताई तबस्सुमजी, जयश्री शेळके, तेजेंद्रजी, स्वाती वाकेकर, कृष्णरावजी, प्रसंजित, दादू सेठ, दिलीप कुमार सानंदाजी, विजय अंबोरेजी, इथे उपस्थित जालिंदरजी आणि सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, जिजाऊ मासाहेब, संत चोखामेळा आणि गजानन महाराजांच्या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं स्वागत करत असताना मला मनापासून आनंद होत आहे. उद्धव ठाकरे साहेब, आपण बघितलं कसा प्रचंड उत्साह इथे या प्रचंड सभेमध्ये आपण बघत आहात. सर्वदूर बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर विदर्भामध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र आहे. ज्या 5 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निवडणूक झाली त्या 5च्या 5 मतदारसंघामध्ये आपण निवडून येऊ. आणि मी खात्रीने सांगू शकतो की आज आपण इथे बुलढाण्याला आले, बुलढाण्याची जागा देखील महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर इथे मशाल चिन्हावरती जिंकल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी म्हणतात 400 पार. नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागे निवडून पंतप्रधान झाले असतील, पण आज एक तानाशाह म्हणून त्यांनी संपूर्ण प्रशासनावरती कब्जा करून ठेवलेला आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही जे नरेंद्र मोदी करत आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडली,
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडला, अनेक राज्यांमध्ये खासदार असतील, आमदार असतील तोडले, जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्यांनी पक्ष तोडण्याचं काम सुरू केलं. आणि एवढंच नाही तर दिल्लीला एक मुख्यमंत्री अरविंद केजरीवालला गजाआड टाकलं. झारखंडचा मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्याला जेलमध्ये टाकलं. कधी सोनिया गांधी, कधी राहुल गांधीला ईडी समोर बोलवल्या जातं, कधी संजय राऊतला, संजय सिंगला, सिसोदियाला, चिदंबरमला जेलमध्ये टाकल्या जातं. हा तानाशाह मोदी त्याला सत्तेपासून दूर केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. हा निर्धार आता बुलढाणा जिल्ह्यानं केला आहे. मी सकाळपासून जिल्ह्यामध्ये फिरत आहे. वातावरण अत्यंत पोषक आहे. उमेदवाराचा पूर्णपणे स्वीकार आपल्या मित्रपक्षांनीच नव्हे तर मतदारांनी केला आहे. आणि उद्धव ठाकरे साहेब, मी अधिक वेळ घेणार नाही, पण नरेंद्र मोदी आणि भाजपाला एवढंच सांगेन कि मत करो अपनी बुलंदियों पर इतना गुरूर, हमने चढ़ते हुए सूरज को भी ढलते हुए देखा है. 26 तारखेला मतदान होईल आणि 4 जूनला जेव्हा मतमोजणी होईल, या बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर हा तुमचा आणि आमचा खासदार म्हणून दिल्लीला गेल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा आपलं मी ते स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद वास्तिक साहेब. साहेब, आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये लग्नाची दाट देत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आपल्याला ऐकायला आलेत. खरं तर या लोकांचे मानाव जेवढे धन्यवाद. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहतात असे आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख, आपले कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तरी मनगट कमजोर नाही, आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही, शत्रूच्या मनामध्ये आहे आपलाच धाक रे. व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या महिन्यामध्ये मी बुलढाण्यामध्ये येऊन गेलेलो आहे. पण गेल्या महिन्यापेक्षा आज जरा उष्णता वाढले आणि ही उष्णता केवळ सूर्य तापलाय म्हणून नाहीये, जमीन तापले म्हणून नाहीये, तर या महाराष्ट्रातली जनता आता पेटलेली आहे म्हणून उष्णता वाढलेली आहे. मला एका गोष्टीचा नक्की अभिमान आहे की यापूर्वी देखील मी लोकसभेच्या प्रचारासाठी आलो होतो. प्रचंड सभा झालेल्या आणि आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष होतं की किती गर्दी होईल. पण अभिमान मी जो म्हणालो तो याच गोष्टीचा आहे की गेल्या वेळेपेक्षा जास्त गर्दी आज मला दिसते. आणि सगळे देशभक्त पक्ष एकत्र आलेले आहेत. काँग्रेसचा झेंडा आहे, कम्युनिस्ट आहेत, खेडेकर ताई आहेत, शेळके ताई आहेत, सगळेच आहेत. आणि उमेदवार कोण, कोणाला निवडायचं हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. कारण एका बाजूला कोण आहे, कोण गद्दार, आणि हा गद्दार असा तसा नाहीये. तर ज्या शिवसेनेने त्यांना राजकीय जन्म दिला त्या आपल्या आईच्या कुशीवरती वार करणारा तो गद्दार आहे. आणि त्याच्या समोर तुमच्यावरती जे अन्याय करतात
त्या अन्यायावरती वार करणारा आपला नरेंद्र खेडेकर उभा आहे. कोणाला मत देणार तुम्ही? कारण हा जिजाऊचा जिल्हा आहे. गेल्या महिन्यात मी आलो होतो, सिंदखेड राजाला गेलो होतो आणि ज्या जिजाऊनी एक तेज आपल्याला दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने, त्या मातेचा हा जिल्हा आहे आणि त्या मातेच्या जिल्ह्यामध्ये भगव्याशी गद्दारी करणारी अवलाद आपल्याला आता शिल्लक ठेवता येणार नाही. तिला या मातीमध्ये गाडावीच लागेल, गाडावीच लागेल. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, एक काल परवाकडे पहिला टप्पा पार पडला पूर्व विदर्भातला, आणि यापूर्वी कधीतरी ज्या ज्या वेळेला माझ्या शेतकऱ्यांवरती संकट आलं, आता सुद्धा पाऊस कधी येईल माहिती नाही मला, पण ज्या ज्या वेळेला आपत्ती आली, आता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा अवकाळी झाला, तेव्हा कधीतरी नरेंद्र मोदी तुमच्या शेतीचे होते काय? आता ते फिरतायत, सगळीकडे फिरतायत. का फिरतायत? कारण राम आमचा घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा. सगळ्यांना राम करण्यासाठी फिरतायत. राम पाहुणं, आता चाललो माझ्या गावा. म्हणजे त्यांना शेतकरी आत्महत्या करतायत. हा जो विदर्भाचा पट्टा आहे, मराठवाडा आहे, खास करून हा अमरावती महसूल, इथे शेतकऱ्याच्या जास्तीत जास्त आत्महत्या होत आहेत. कधीतरी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या अश्रू पुसायला मोदीजी तुम्ही आला होतात? अमित शहा तुम्ही आला होतात? त्या गद्दार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुम्ही कधीतरी या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याचं काम विचार तरी केला होतात? अरे आम्हाला फक्त 2.5 वर्ष मिळाली होती महाविकास आघाडी म्हणून, पण त्या 2.5 वर्षामध्ये सुरुवात करतानाच मी मुख्यमंत्री होतो, कोणी मागितलं नव्हतं, पण 2.5 वर्षामध्ये 2 लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या सरकारने तुम्हाला मुक्त केलं होतं की नाही ते सांगा. आणि दर सभेत विचारतो तोच प्रश्न मी खुलेआम विचारतो, माझ्याकडे लफवाछपी नाहीये. तुमच्यापैकी त्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला होता की नव्हता मला एकदा सांगा. होतं हो, नाही तर नाही. उघड. नैसर्गिक संकट आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने तुम्हाला केलेली मदत तुम्हाला मिळत होती की नव्हती? सोयाबीनला भाव, कापसाला भाव मिळाला होता की नव्हता? नाही, नसेल तर नाही सांगा. म्हणजे पहिले जो काय मिळत होता 2.5 वर्षात आणि आता किती मिळतोय? मग मोदींना विचारा की तुम्ही फिरताय वरच्यावर. म्हणजे मोदींना असं झालेलं की तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा. बाकी जनता मेली काय जगली काय माझं काही जात नाही, पण तुम्हाला मी 2075 साली तुमचं उत्पन्न मी चौपट करेन. किती साली? 2075, 2047. अहो आजची रात्र खाऊ काय ते सांगा मला. आजच्या रात्री मी काय खायचं? तुम्ही 2047 दाखवता आहात. जरा थांबा रे, जरा थांब ना. मला भाषण करायला बोलवलं तर मला बोलू दे ना. 2047 साल तुम्ही आम्हाला दाखवताय, पण तुम्ही सगळेजण हुशार आहात. कारण जे फोन तुम्हाला सुद्धा येत असतील, भाजपा कार्यालयातून बोलतोय, येत आहेत ना? मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला नमो सन्मान योजनेतले पैसे मिळाले की नाही? अरे नाही, नाही तर फोनवाला म्हणतोय हो मिळाले. पण त्याच्या पुढचं असं आहे की तुमच्यासारख्याच काही कोटी लोकांना याचा लाभ मिळालाय, मग तुम्ही भाजपला परत मतदान करणार का? हे मात्र तो फोनमध्ये सुद्धा बोलतोय नाही. आणि तो पुढे विचारतोय काय म्हणून करू मतदान? माझ्या सोयाबीनला जो भाव मिळत होता महाविकास आघाडीच्या काळात तो कमी झालेला आहे. कापसाचा भाव कमी झालेला आहे. माझं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात. शेतमालाला दुप्पट उत्पन्न तुम्हाला देणार होते, ते उत्पन्न दुप्पट नाही झालेलं. अवकाळी येतोय, कधी दुष्काळ येतोय, कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावरती चढतोय. काय म्हणून मी तुम्हाला मत देऊ हे मला सांगा.
नमो सन्मान योजनेचे पैसे मिळाले, ठीक आहे, किती मिळाले? 6,000. मग तो शेतकरी त्याला विचारतो, त्या महिलेला विचारतोय की अहो तुम्ही मला सांगा, आम्ही शेतकरी 1 लाखाचं खत विकत घेतो, बरोबर? साधारणतः वर्षाला किती तुमच्या पिकाप्रमाणे तुम्ही घेत असाल, पण 1 लाखाचं खत घेतलं तर 18% त्याच्यावरती जीएसटी लागते. किती टक्के? म्हणजे बरोबर बोलतो ना मी? मग 1 लाखाचं खत घेतलं तर जीएसटी किती झाली? 18,000. आणि तुम्हाला खात्यात किती देत आहेत? 6,000. म्हणजे मोदी बाबांच्या खिशात किती गेले? 12,000. मग तुमच्या खिशात हात घालून तुमचे 12,000 नेत आहेत आणि 6,000 तुम्हाला भीक म्हणून देत आहेत. नमो सन्मान. अशा माणसाचा सन्मान तुम्ही परत करणार? कशासाठी करायचं? या विदर्भामध्ये मला आठवत आहे की आपलं सरकार असताना आपण उद्योगधंदे आणण्याचे प्रयत्न करत होतो. अगदी म्यानमध्ये सुद्धा आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अगदी सिंचनाच्या कामासाठी गोसीखुर्द, मी स्वतः गेलो होतो. गोसीखुर्दमधनं पाणी पश्चिम विदर्भापर्यंत कसं आणायचं, नाग नदीचं सौंदर्यीकरण कसं करायचं, आपलं सरकार असताना कधी आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बंद पडू दिलं नव्हतं. ना नागपूरमधली मेट्रो बंद पडू दिली, काही केलं नव्हतं. सगळं चालू होतं. अगदी आपली बोलणी चालू होती टाटा एअरबस सुद्धा नागपूरमध्ये किंवा विदर्भात आणायची. मग तुमच्या गावात जर का आले पंतप्रधान चुकून, कारण आता येतील, आपली सभा बघितली ते नक्की येतील, यावंच लागेल. आणि तुम्हाला सुद्धा निरोपाचा रामराम त्यांना करावाच लागेल. पण विदर्भामध्ये 10 वर्ष मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. गेल्या 10 वर्षामध्ये 1-2.5 वर्ष आमच्या महाविकास आघाडीची सोडली तर जवळपास 7.5 वर्ष तुमचंच डबल ट्रिपल चौपल किती इंजिन लावायची ती लावा, त्या इंजिनातून धुराशिवाय काही निघालेलं नाहीये. पण किती उद्योग माझ्या विदर्भात आणले सांगा, आणि किती माझ्या शिकलेल्या सवरलेल्या विदर्भातल्या मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्या, त्याचा पहिला हिशोब द्या. म्हणजे तुम्ही ना शेतकऱ्यांना खुश करत नाही, त्याचं काय करायचं तुम्ही करायचं. कारण मी काय बोललो तर लगेच अंगाचा तिळपा पडतो. पण आता करू काय? पण तुम्ही शेतकऱ्यांना कधी त्यांचं शेतीमालाचं किंवा शेतकऱ्याचं जे काय उत्पन्न आहे, 2014 साली कोणी वचन दिलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू? पीक विमा तुम्हाला मिळतोय? मग पीक विमा मिळत नाही. जे 18,000 खातायत त्यातले 6,000 तुम्हाला देऊन 12,000 पुन्हा वरच्यावर खातायत. शेतमालाला भाव देत नाहीत. कधीतरी निर्यात बंदी, कधीतरी जेव्हा गरज नसते तेव्हा निर्यात आयात काय वाटेल ते करतायत आणि शेतकऱ्याची वाट लावून टाकतायत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला खुश ठेवू शकत नाही. तुम्ही सुशिक्षित जो माझा तरुण आहे, तरुणी आहे, तिला नोकरी देत नाही, गाव सोडून त्यांना भटकावं लागतंय. बरं, विदर्भामध्ये उद्योग आणायचं तर विदर्भात नाही आणणार. उद्योग कुठे नेतात? म्हणजे माझ्या हक्काचं जे आहे, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे, माझ्या विदर्भाच्या हक्काचं आहे, ते तुम्ही त्याला देत नाही आहात. त्याला तुम्ही नुसती गाजर दाखवतात आणि संपूर्ण सगळे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जातात. अहो मोदीजी, तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, संपूर्ण हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात. आणि गुजरात बद्दल माझ्या मनामध्ये काही द्वेष नाहीये. आपला उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आपल्याला ते आणावं लागणार म्हणजे लागणारच आहे. पण इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा जे गुजरातच्या हक्काचं असेल ते नक्की आम्ही गुजरातला दिल्याशिवाय राहणार नाही. गुजरात सुद्धा आमचाच आहे. पण गुजरातची समृद्धी होण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या तोंडातला घास हिसकावून जर गुजरातला भरवणार असाल तर याद राखा, तुम्हाला पुन्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही पाय ठेवायला देणार नाही. का सगळे संतापून का पेटलेले, का उठलेत? 10 वर्ष आम्ही तुम्हाला दिली. 10 वर्ष आमच्या आयुष्यातली, अख्ख्या देशाच्या 140 कोटी जनतेच्या भविष्याची 10 वर्ष आम्ही तुम्हाला दिली. तुमच्या थापा ऐकत ऐकत 10 वर्ष निघून गेली. अजूनही त्याच्यावरती काही उत्तर देत नाही.
आज तुम्ही काय काय शब्द आणि काही गोष्टी विसरून पण गेला असा. नोटबंदी लक्षात आहे काय? तुम्हाला फटका पडला नव्हता? रांगेमध्ये तुम्ही उभे राहिले होते का? यांचे मित्र, सुटाबुटातले मित्र उभे राहिले होते, तुम्ही राहिला होतात. मग सगळं अंगावरती येते म्हटल्यानंतर रडून कोण बोललं होतं? मुझे सिर्फ 100 दिन दे दो, बाद में आप जो बोलेंगे वो सजा मंजूर है. कोण बोललं? मग आता ज्या तारखेला नोटबंदी जाहीर झाली ती तारीख आठवा आणि आजपर्यंतचे दिवस आठवा की मोजा. जवळपास 2700 पेक्षा जास्त दिवस होऊन गेले, त्याच्यात त्यांचे 100 दिवस कधीच होऊन गेले. पण नोटबंदी नंतर जे काय तुम्हाला मिळणार होतं अजून कुठे गेलं ते? मोदी की गॅरंटी म्हणे, मोदी की गॅरंटी. कसली गॅरंटी? गॅरंटी यांची हीच आहे. मी मागे सुद्धा सभेत बोललो, यांची माणसं सगळीकडे फिरतात. म्हणजे भाजपचं आता काय झालंय मुकुलजी, व्हॅक्युम क्लीनर झालेला आहे. व्हॅक्युम क्लीनर तुम्हाला शेतकरी दारांना तुम्हाला नाही कळणार, शहरी भागामध्ये असतो. म्हणजे तो असा एक दांडा असतो, पाईप. मग टेबलाखाली, खुर्चीखाली, कुठल्या फटीमध्ये काय धूळ असली का ते दांडकं घालायचं, मग ती धूळ सगळी खेचून त्या मशीनमध्ये येते. त्याला म्हणतात व्हॅक्युम क्लीनर. मग तशी यांची भाजपची माणसं फिरतात आणि कुठल्या कुठल्या पक्षामध्ये कोण कोण भ्रष्टाचारी आहेत ते शोधतात. मग लावतात त्यांचा व्हॅक्यूम क्लीनर, भ्रष्टाचाराला आत घेतात, धुवून टाकतात. आप तुमको कुछ नहीं होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. मग मोदीजी, मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्यावरती ही पाळी का आली? आज ठीक आहे, माझ्यासोबत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, कम्युनिस्ट आहे, संभाजी ब्रिगेड, सगळे आहेत, महाविकास आघाडी आहे. पण गेल्या वेळेला तर आम्ही तुमच्या सोबत होतो, एक शिवसेना म्हणून आम्ही सोबत होतो. शिवसेना सोबत होती त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला किती वेळा आला होतात? 2, 3, 4 सभा जास्तीत जास्त घेतल्या असतील. पण आज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जावं लागतंय, दारोदारी भटकावं लागतंय, मतांची भीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागते. कारण तुम्ही आजपर्यंत कोणी केलं नाही ते पाप गद्दारांकडनं करून घेतलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लावण्याचं पाप तुम्ही तुमच्या गद्दाराच्या माध्यमातून केलं. उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही. संपूर्ण मोदींपासून, शहांपासून देशातला संपूर्ण सगळा भाजप आज माझ्या अंगावर येतोय. उद्धव ठाकरे. अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला, त्याचं चिन्ह चोरलं, वडील चोरायचा प्रयत्न केलात, पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही. त्याला मी काय करू? तुमचं पाप आहे ते. संपवताय ना उद्धव ठाकरेला? संपलाय ना उद्धव ठाकरे? मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे? सोडून द्या. नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना. ही बघा, नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो. ही नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी. मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही 2 वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती, घाम गाळला होता, कष्ट केले होते, उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिणून देता. अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे? तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल? पण एक तर यांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणता. मोदीजी तुम्हाला याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा राखून दिल्याशिवाय राहणार नाही. आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली, बघितले का तुम्ही? काय विषय होता? जरा बोला ना जोरात, जोरात द्या घोषणा, जोरात. बरोबर ना? हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकतं? अरे तुमच्या 700 पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही 700 पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही. हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं, मशालीचं गाणं, मशाल गीत, काय आम्ही घोड मारले तुमचं? आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी. मी आज सुद्धा बोलतो, उद्या सुद्धा बोलतोय. निवडणूक आयोगामध्ये हिंमत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा. तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो.
तुम्ही तिकडे कर्नाटकामध्ये बजरंग बली की जय बोलून मतदान करा म्हणता. अमित शहा तिकडे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर का आमचं सरकार बनवलं तर तुम्हाला रामललाचं दर्शन मोफत देऊ म्हणता. आम्ही तसं बोललोय, पण आम्ही आमच्या भवानी मातेचा गजर केला. कारण भवानी माता आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, छत्रपतींचं कुलदैवत. ती भवानी माता, अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ती माझी भवानी माता, तिचे आशीर्वाद हे माझ्या जनतेच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत. पण तुम्ही वेडेवाकडे काही कायदे कराल. एक तर तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग, तुम्ही माझं नाव, शिवसेनेचं नाव गद्दारानं दिलं, माझं चिन्ह त्यांना दिलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आम्ही दाखल केला, आम्ही लढतो आहोत. आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे हे कार्यक्षम आहेत. आपण जे लढतो आहोत ते त्याच्यासाठी लढतो आहोत. हे 50 खोके तुम्ही जे ओरडताय ना, याचं खोकेबाज सरकार हे तुमच्यावरती राजवट करते, तुम्हाला चालतंय? मग तुमच्या मताला किंमत काय? जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तर मी निवडणूक लढवत नाही. येऊ दे किती लोक, मी काय खोके फेकतो आणि गद्दाराने विकत घेऊन मी होतो ना पंतप्रधान. ही जी काय वृत्ती यांनी आणलेली आहे भाजपाने, म्हणजे एकतर जे त्यांच्याशी लढतायत, देशासाठी लढतायत, त्यांना बदनाम करून टाकायचं, कुटुंबाची बदनामी करायची, वेडेवाकडे आरोप करायचे. आणि एक तर भाजपामध्ये या नाही तर तुरुंगात जा. काही नेबलेट लोक गेली. जसं मोकुलजी तुम्हाला माहिती असेल, जागा वाटपाच्या चर्चेला तुमच्यासोबत तुमचे नेते बसायचे. कोण? म्हणजे मला खरंच कीव येते आता. भारतीय जनता पक्षाची, ज्याला मी भाडकाऊ जनता पक्ष म्हणतो किंवा भेकड जनता पार्टी म्हणतो, त्यांची मला आता कीव येते. अरे तुमच्यासोबत आम्ही होतो, आता तुमचं काय झालंय की सगळं बदनाम. म्हणजे मी मागे सांगितलं ना की त्यांची माणसं फिरतात, मग एकेकाने घेऊन जातात, मग त्यांचं एक मंडळ बसतं. हा माणूस आणलाय, किती कोटीचा घोटाळा केलाय, याने 5 कोटीचा केलाय, चल रे त्याला कोणतरी फालतू रस्त्यावरची लोक घेऊन जा. याने किती केलेला आहे? याने 100 कोटीचा केलेला आहे, ठीक आहे जरा बाजूला घे. याने किती कोटीचा केलाय? 500 कोटीचा केलेला आहे, हा जरा या बाजूला घे. याने कितीचा केलाय? 70,000 कोटी. अरे ये तुला मांडीवर घेतो. म्हणजे जेवढा घोटाळा मोठा तेवढा मान मोठा. बरं 70,000 कोटीचा घोटाळा कोणी केला? मोदी. आणि ज्यांनी घोटाळा केला 70,000 कोटीचा, त्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कोणी दिल्या? मग लुटतय कोण? मग लुटालूट तुम्ही करायची, वाटा मला द्यायचा, पण लुटण्याचा डाग हा तुमच्या कपड्यावर पडेल, माझ्या कपड्यावर पडणार नाही. मैं ना खाता हूं, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, लेकिन तेरे हाथ से. हे असं आहे नाही टरबुजाचा. अरे तुम्ही टरबूज बोलला म्हणून मी टरबूज बोललो, पण मला कोणाबद्दल बोलताय ते माहिती नाहीये बाबा. मी मागे ज्याला फडतूस बोललो होतो तो, मी कलंक बोललो होतो ना, काल पण काहीतरी बोललो तोच का? अरे एवढं माहिती तर मी कशाला बोलू, तुम्हीच बघा ना त्याचं काय ते. ही सगळी वृत्ती जी आहे ना, यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणतायत, ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे. ठीक आहे, या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही, पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे. मी गाडीतून उतरताना एक वक्ता कोण बोलत होते ते मुकुलजी तुम्ही पण बोललात, अरविंद केजरीवालला अटक केली, हेमंत सोरेनना अटक केली.
मग तुमच्याकडे जे आले होते आमच्या पलीकडच्या ज्या खासदार ताई, त्यांच्यावरची चौकशी का थांबली? त्यांच्यावरची चौकशी का थांबली? मला मोदीजींना सांगायचं आहे, मोदीजी जरा थांब ना, थांब जरा थांबा. मोदीजी, तुम्ही जे भ्रष्टाचार म्हणून सगळीकडे गावोगावी ओरडत फिरतात, तुम्हाला ज्या आमच्या गद्दारताईंनी राखी बांधली, ती राखी बांधणारी तुमच्या पक्षात का आली? आणि दुसरी एक म्हण आहे की हातच्या कंकणाला आरसा कशाला? तर तुमच्या हातात जी राखी बांधले ना, तीच तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरसा दाखवते. मग तिच्यावरची चौकशी बंद. पण केजरीवाल तुमच्याकडे येत नाहीत, हेमंत सोरेन तुमचं ऐकत नाहीत, संजय राऊत तुमचं ऐकत नाही, म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात टाकणार. तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्यांना सगळं काय ते दिवाळीत लावतात ना, उठणं बिटणं घालून, स्वतः दुधाची आंघोळ घालून आपल्या बाजूला बसवायचं. म्हणजे आणखीन एक त्या पलीकडच्या विदर्भातले तुम्हाला माहिती असेल, प्रफुल्ल पटेल, माहिती, त्यांच्यावरती आरोप काय केले होते? मी स्वतः त्याला साक्ष आहे. माहिती असेल, प्रफुल्ल पटेल 2019च्या मुंबईच्या सभेत माहिती, स्वतः पंतप्रधान बोलले होते. त्यांच्यावरती आरोप काय केले होते? मी स्वतः त्याला साक्ष आहे. मिर्ची का व्यवहार करते असेल प्रफुल्ल पटेल, मिर्ची से व्यवहार करते हैं. हा मिर्ची कोण? इक्बाल मिर्ची, जो दाऊदचा हस्ताक. म्हणजे इक्बाल मिर्ची व्यवहार केला, त्या प्रफुल्ल पटेलांवरती तुम्ही आरोप केले. पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या विमान खरेदीच्या घोटाळ्यावर आरोप केले होते, त्याच्यात क्लीन चिट देऊन टाकली. आणि मिर्ची बरोबर व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेल, तुम्ही ज्या जनतेसमोर त्याच्यावरती आरोप केले, त्या जनतेसमोर तुम्ही त्याला गळ्याभर मिठी मारताय. पंतप्रधानजी, नेमका तुमचा खरा चेहरा कोणता तेच आम्हाला कळत नाहीये, खरंच कळत नाहीये. आणि हा सगळा कारभार जो मी काय तुम्हाला सांगतोय, अरे मी तर सांगतोय, तुम्ही भोगतात. तुम्ही शेतकरी किती आले तिकडे? सगळे शेतकरी आहात ना? मग तुम्ही जे काय मर मारताय, राबताय, अरे जमिनीमधनं कोंब फोडणारी तुम्ही मर्द सगळे सरकारला घाम नाही फोडू शकत? यांना काय वाटतंय? हे काय अजिंक्य आहेत? यांना कोणी हरू शकत नाही. असेल तुमच्याकडे ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, पण माझ्या या तमाम मतदारांकडे फक्त एक बोट आहे, जे ईव्हीएम मध्ये बटन आमच्या मशालीचं दाबेल आणि तुम्हाला भस्म करून टाकेल. एवढी ताकद तुम्ही तुमच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची करा, पण या एका बोटाची ताकद या वेळेला हुकुमशानं दाखवावी लागेल. हे जे काय बोंबाबोंब करतायत, मी संपूर्ण अभ्यास करतोय. राज्यामधून जो काय प्रतिसाद मिळतोय, इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळतोय, तो पाहिल्यानंतर आज यांचे सर्वे काही येऊ द्या, पण आजच्या क्षणाला आपल्या देशामध्ये इंडिया आघाडी 300च्या पेक्षा जास्त जागा जिंकते, हा माझा अंदाज आहे. आणि मला अभिमान आहे की त्या 300 मध्ये माझी बुलढाण्याची सुद्धा जागा आहे. फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ही लढाई वाटते तेवढी सोपी नाहीये. हुकुमशहाला गाडायचंय, हुकुमशाला गाडायचंय, आणि म्हणून हुकुमशाहीच्या विरोधातलं एक सुद्धा मत फुटता कामा नये. शेतकऱ्याचे कैवारी आम्ही सुद्धा आहोत, मी कृतीतून दाखवलेलं आहे. आंदोलन हा एक भाग असतो. जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा देखील शिवसेनेने आंदोलन केलं होतं. देता की जाता हे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. आणि सरकार आल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्त करणारी सुद्धा आपल्या महाविकास आघाडीचं सरकारच होतं. आणि मी ठरवलं होतं, जर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर 5 वर्ष पूर्ण होताना शेतकऱ्यांसाठी एक दुसरी काहीतरी चांगली मोठी योजना आणण्याचाही माझा विचार होता. कदाचित परत एकदा तुम्हाला कर्जमुक्त मी केलं असतं, किंवा अशी काहीतरी एक ठोस योजना आणली असती की ती उगाच जाहीर करून तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा मी तुम्हाला ते करून दाखवलं असतं. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ही लढाई आता थेट लढाई झाली पाहिजे. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही मध्ये अपक्ष वगैरे कोणी उभे राहतील
त्यांना मत देऊन तुमचं मत वाया घालवू नका, कारण त्या संपूर्ण सरकारमध्ये एखादा माणूस कोणा त्याचं ऐकू शकत नाही. पण जेव्हा तुमचंच सरकार असेल, तुमचं ऐकणारं सरकार असेल, तेव्हा तुम्हाला आणखीन तिसऱ्याची गरज लागणार नाही. आणि मी तुम्हाला बांधील आहे. द्या मोदीजी, तुम्ही गॅरंटी द्या. आणि उद्धव ठाकरे तुम्हाला वचन देतोय, जनतेला वचन देतोय. एका बाजूला उद्धव ठाकरेचं वचन आणि दुसऱ्या बाजूला मोदींची गॅरंटी. शेतकऱ्यांना आणि जनतेने तुम्ही ठरवावं तुमच्या विश्वासाचं काय आहे. मी तुम्हाला वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं, सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताचं, अगदी महिलांच्या सुरक्षिततेचं आणि गरिबांचं सुद्धा हे धोरण नुसतं आखून नाही सांगणार. तर आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये मी करून घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतोय. मग तुम्ही निर्णय घेतलाय पक्का? निशाणी काय नक्की? हा बुलढाणा इकडे मशाल आहे, अकोल्यात काय? अमरावती, यवतमाळ, सगळीकडेच जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत, शिवसेनेचा आहे त्याचं मशाल आहे, काँग्रेस आहे त्याचा हात आहे, आणि राष्ट्रवादीचा आहे त्याच्यात तुतारी आहे. म्हणजे हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी आपल्याला फुंकायची आहे. आणि मला खात्री आहे की नरेंद्रजी हे सगळे आपले मित्र, मला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायचे. कारण शेळकेताई तुम्ही, खेडकरताई तुम्ही सुद्धा इच्छुक होतात. पण त्यांच्याशी मी बोलल्यानंतर, या ना इकडे या 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 सगळे या या यांनी पण इच्छा व्यक्त केली होती. पण हुकुमशाही गाडण्यासाठी मी जो त्यांना शब्द दिला त्याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी नुसती माघार नाहीच घेतली, महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला दोन्ही तिन्ही ताईंना मनापासून धन्यवाद देतोय. आणि खेडेकरजी, तुम्ही उमेदवार आहात, पण तुम्ही मला सांगायचं किती लाखाच्या मताधिक्याने त्याने निवडून देणार? गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून आलं पाहिजे, देणार निवडून? सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी थांबायचं आहे, राष्ट्रगीत होणार आहे. कृपया आपण कुठे जाऊ नये. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदरणीय सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील मानतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या आपल्या महाविकास आघाडीच्या प्रचंड महासभेकरता उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व त्यांचे पदाधिकारी, मुकुल वासनिक साहेब, त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, त्यानंतर शिवसेना या पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आपण सर्व मतदार बहुसंख्येनं आपण उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. राष्ट्रगीत, सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. एक साथ सावधान. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. माता की, भारत माता की, भारत माता की. सर्वांनी आपापल्या घरी जात असताना अत्यंत शांततेनं जावं, कुठेही ओव्हरटेकचा प्रयत्न करू नये अशी सगळ्यांना विनंती करतो. थांबतो.
हॅलो हॅलो सर्व